अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी रोहित पवारांनी खूप प्रयत्न केले. अनेक नेत्यांची भेट त्यांनी घेतली. मात्र महाराष्ट्रात हा गुन्हा काही दाखल झालाच नाही. त्यानंतर रोहित पवारांनी कर्नाटकातील बंगळूर शहरातील हाय ग्राउंड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दिली आणि त्या ठिकाणी 0 FIR दाखल झाली. तर ही 0 FIR नेमकी काय असते आणि पुढे कसं त्यावर काम केलं जातं हेच आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत. सर, 0 FIR नेमकी काय असते, कधी दाखल केली जाते? गुन्हा घडला महाराष्ट्रात आणि घटना घडली महाराष्ट्रात आणि गुन्हा कर्नाटकात दाखल, तर ही संपूर्ण प्रोसेस काय असते नेमकी? प्रथम दर्शनी जेव्हा दखलपात्र गुन्हा असतो, गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी असते, तेव्हा त्या प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि कोणीतरी अन्यायग्रस्त राहू नये अशा भावनेतून 0 FIR ची संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. म्हणजे आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली तर जे विक्टीम असतात, म्हणजे अन्यायग्रस्त असतात, त्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया म्हणून 0 FIR हे सुरू झालं. कारण की बरेचदा अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी परिस्थिती राजकीय गुंडागर्दीची किंवा कधी कधी दबावाची, कधी भ्रष्टाचारामुळे मुक्त नसलेली अशी असल्यामुळे तिथे न्याय मिळत नाही आणि अशा वेळेस 0 FIR हा अत्यंत महत्वाचा उपयोगाचा भाग ठरतो. याची पार्श्वभूमी सुद्धा तशीच आहे की निर्भया प्रकरणामध्ये जस्टिस JS वर्मा यांची जी कमिटी अस्तित्वात आणली होती सरकारने, तेव्हा मनमोहन सिंग सरकार होतं, त्यांनी सगळा अभ्यास केला आणि कोणत्या कोणत्या उपाययोजना करता येतील विक्टीमला न्याय देण्यासाठी. आणि तेव्हा 0 FIR ची संकल्पना जस्टिस JS वर्मा यांनी मांडली, जी तेव्हा गृहमंत्री असलेले सुशील कुमार शिंदे यांनी मान्य केली. आणि 2012 पासून भारतामध्ये 0 FIR ही संकल्पना अस्तित्वात आली. की पोलिसांचं कार्यक्षेत्र वेगवेगळं असते, राज्य वेगळे असतात, पण याचा अर्थ गुन्हा जो झालेला आहे तो दखलपात्र असेल तर त्याला न्यायच मिळू नये, वाचच फुटू नये असं होणार नाही. आणि तशा संदर्भात दखलपात्र गुन्ह्याची दखल घेण्याचे अधिकार कोणत्याही कार्यक्षेत्रातल्या पोलिसांना आहेत. अशा स्वरूपाची 0 FIR ची संकल्पना आहे की तो मग त्या तिथे घडला नसेल गुन्हा, तिथे सुद्धा तो नोंद केला जाऊ शकतो. त्यांनी तो संबंधित ज्या भागामध्ये तो गुन्हा घडलाय तिथल्या पोलीस स्टेशनला वर्ग करायचा. सर, ही प्रोसेस कशी असते? आता कर्नाटकात दाखल झाला आणि घटना आपल्या महाराष्ट्रातल्या बारामतीत घडली, तर तिथून हा इकडं ट्रान्सफर होण्याची प्रक्रिया कशी असते आणि पुढे काय होतं त्याच्यामध्ये? जो तक्रारदार आहे त्याची विस्तृत तक्रार लिहून घेतली जाते. त्या तक्रारीच्या अनुषंगाने कोणत्या कलमाखाली तो गुन्हा नोंदवला पाहिजे याची साधारणतः माहिती घेऊन पोलीस तशा प्रकारचे कलम तिथे लावतात. आणि FIRच्या ठिकाणी कोणताही FIR नंबर न लिहिता जिथे गुन्हा घडला असेल त्या संबंधित पोलीस स्टेशनला प्राथमिक अहवालासह हे पाठवून देतात. वर्ग करणे असं त्याला म्हणतात. मग तो वर्ग झाला, यांना मिळाला, इथे समजा आता बारामती असेल, घटना बारामतीला घडली, तर बारामती पोलीस स्टेशनला तो FIR येईल आणि तिथे तो FIR पोलिसांना त्यांच्या सिरियल नंबर रजिस्टरमध्ये जे काही सुरू असेल त्याच्यानुसारचा FIR नंबर देऊन तो नोंद करून घ्यावा लागेल. आणि मग त्या FIR वरती चौकशी करण्याचे सगळे अधिकार हे बारामती पोलिसांना, महाराष्ट्र राज्यातल्या पोलिसांना आपोआप प्राप्त होतात. अच्छा, म्हणजे कर्नाटक पोलिसांचा यामध्ये रोल फक्त गुन्हा दाखल करून घेण्यापुरताच असतो किंवा या स्थानिक पोलीस आणि कर्नाटक पोलीस याच्यामध्ये समन्वय कसा साधला जातो? पण त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून घेण्यापुरतीच एक कायदेशीर जबाबदारी कर्नाटक पोलिसांवर आहे. त्यांची दखलपात्र गुन्ह्याची त्यांनी नोंद घेतलेली आहे. FIR मध्ये त्यांनी जी गोष्ट लिहिली आहे की अनेक ठिकाणी तक्रारदारांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु घेण्यात तक्रार आली नाही, त्यामुळे आम्ही इथे दाखल करून घेतोय. खरं तर हा एका दृष्टीने झालेल्या प्रक्रियेचा वस्तुस्थितीनिष्ठ भाग असला तरी हे अडचणीचं सुद्धा ठरू शकते. कारण की अनेक ठिकाणी ते गेले, दाखल केले नाही, मग इथे येऊन त्यांनी दाखल केला असं लिहिणं हे थोडंसं कायद्याच्या दृष्टीने आपण पाहिलं तर फोरम शॉपिंग सारखं झालेलं आहे. म्हणजे कुठेतरी गुन्हा नोंदवला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचा तो भाग झालेला आहे. खरं 0 FIRच्या संकल्पनेमध्ये असं आहे की अन्यायग्रस्त भीतीच्या खाली, दडपणाखाली किंवा भयाच्या खाली, राजकीय दबावाखाली असेल आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी येणं शक्य नसेल जिथे गुन्हा झालेला आहे, तर दुसऱ्या ठिकाणी ते जिथे असतील तिथे गुन्हा नोंदवू शकतात. अशी 0 FIRची संकल्पना आहे. पण कर्नाटक पोलिसांनी या 2-3 ओळी लिहिलेल्या आहे, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात. ओके सर, अशा प्रकरणामध्ये 0 FIR किती प्रभावी ठरू शकते?
जे इतर ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्या तर गुन्हा दाखल होतो, लगेच चौकशीला सुरुवात होते आणि पुढे जी काही कारवाई होते. मात्र निष्पक्षपणे हे त्याच्यामध्ये कारवाई होईल का किंवा चौकशी होईल का, काय वाटतं तुम्हाला? पण असं 0 FIR नोंद झाल्यानंतर कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की 14 दिवसामध्ये प्रिलिमिनरी इन्क्वायरी सुरू झाली पाहिजे. बरं. म्हणजे आपण म्हणू प्राथमिक तपासणी किंवा चौकशी सुरू झाली पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं 2012 मध्ये जरी 0 FIR ची संकल्पना अस्तित्वात आली, 0 FIR दाखल करणं सुरू झालं, तरी BNSS जे आहे 2023चं त्यातल्या सेक्शन 173 मध्ये आता लेखी तरतूद आहे की 0 FIR पोलीस घेऊ शकतात. त्यामुळे 0 FIR ला आता कायदे मान्यता सुद्धा मिळालेली आहे कायद्याची दखल असल्यामुळे. नाहीतर सगळ्या न्यायालयाच्या निर्णयांच्या आधारे 0 FIR घेतले जात होते आणि त्याच्यामध्ये चौकशी करण्याची जबाबदारी त्याच्यामुळे दिली आहे. 14 दिवसात चौकशी प्रिलिमिनरी झाली पाहिजे. ओके. तर आता या FIR मध्ये असं दिसते की प्रिलिमिनरी चौकशी सुद्धा त्यांनी केलेली आहे असं दिसते. त्यामुळे प्रिलिमिनरी इन्क्वायरी ही अत्यंत महत्वाची आहे की प्राथमिक दृष्ट्या त्यांना आढळलं की याच्यात तथ्य आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी तो FIR घेतला असा त्याचा अर्थ एक होतो. म्हणून आता बारामती पोलिसांवर आणि पर्यायी महाराष्ट्र पोलिसांवर ही जबाबदारी आहे की त्यांनी पुढची चौकशी केली पाहिजे. सर, हाच प्रश्न आहे. सेम कलम आहेत त्यांनी जे इथं रोहित पवार महाराष्ट्रात सुद्धा म्हणजे मुंबईत असेल, बारामतीत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तीच कलम म्हणजे तेच पुरावे घेऊन गेले होते. मग इथे दाखल नव्हता, तिथे ती लगेच दाखल होती. तिथं असं काय घडलं असावं की अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्या बाबतीत एक साधा FIR देखील दाखल होत नाहीये? आता जी काही चर्चा सुरू आहे तीच आपण ऐकतो आणि त्याच्यावर किती भरोसा ठेवायचा हे प्रत्येकावर अवलंबून आहे. परंतु सामूहिक आणि सार्वत्रिक दृष्ट्या एक चर्चा होताना दिसते की राजकीय काही कारणांमुळे हा घातपात झालेला आहे असं अनेकांना वाटत आहे. त्याची चर्चा सुरू आहे. मग काही आकडे पुढे आले किंवा 220 कोटीचा व्यवहार झाला, 250 कोटीचा झाला. आता हे असं झालं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आणि सत्ता हस्तगत करून त्याच्यावर बसून राहण्यासाठी जर काही लोकांचे बळी जात असतील तर ते चुकीचं आहे आणि म्हणून शंका कुशंका आहेत तर त्यांचं निरसन झालं पाहिजे. म्हणजे लोकांचा अधिकार आहे की नाही, सामान्य लोकांचा. अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे अत्यंत महत्वाचे नेते होते, तळागाळातून आलेले नेते होते, प्रशासनावर पकड असलेले आणि कोणते आदेश कोणाला द्यायचे, कोणाचं काम पटकन झालं पाहिजे याच्याबद्दलची दखल घ्यायची, सगळं त्यांच्या कामाचा जो उरक होता त्याबद्दल लोकांनी नेहमीच त्यांचं कौतुक केलेलं. मग आता अशा नेत्याचं एक शंकास्पद स्वरूपाचं निधन होते तेव्हा त्याची चौकशी होऊ नये, पोलिसांनी दाखल पण करून घेऊ नये, ही खरं तर महाराष्ट्रासाठी मानहानीची गोष्ट आहे. आणि त्यामुळे आता ही या मानहानीवर शिक्कामोर्तब झालेला 0 FIR कर्नाटकमध्ये झाल्यामुळे आता चौकशी अशी करावीच लागणार. आता चौकशी आता करावंच लागणार. आता इथे जरी अपघाताचं प्रकरण नोंद झालेलं असेल तरी त्याच्यासोबत जोडून आता या FIR नुसार किंवा त्याच्यातल्या कंटेंटनुसार जी काही तक्रार दिलेली आहे त्याच्यानुसार चौकशी पोलिसांना करणं बंधनकारक आहे. कायदेशीर जबाबदारी आता महाराष्ट्र पोलिसांची वाढली आहे. आपण पाहू शकता खरं तर बंगळूरच्या हायग्राऊंड पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे. कलम 61, 103, 105, 106, 125, 238 नुसार खरं तर हा गुन्हा दाखल झाला. याच्यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, खून करणे, कट करणे यासारखी गंभीर कलम जी आहे ती लावण्यात आली आहे. आणि हा गुन्हा आता पुढे बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग होईल आणि यातून पुढे काय निष्पन्न होईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.